नमस्कार मित्रांनो, वेलकम आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जे आहे मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय दिलेला आहे आणि धन्यवाद सगळ्यांचे ज्यांनी कमेंट्स केलेले आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय वास येतो काय, सुगंध येतो काय, वासला सुगंध येतो काय, तर आज भरपूर दिवसांनी भरपूर वर्षांनी जे आहे माझ्या घरी कापत आहेत फणस. तर खूप दिवसापासून जो आहे फणस खायची इच्छा होती, पण फणस कधी भेटत नव्हते. तर फायनली काल जे आहे बाबांनी आणलेले आहेत 2 फणस. दोन्ही आहेत काप्यात की बरक्यात, दोन्ही कापा बरका, कापा फणस आहे. तर पूर्ण घरभर सुगंध पसरलेला होता कालपासून आणि पिकलेला होता. तर आज जे आहे आई त्याला कट करणार आहे आणि आम्हाला खायला देणार आहे. तर आता आईने चालू केलेला आहे कापायला फणसाला. अशी फणस आई कुठं होतीस कापत? गावाला. गावाला का मजा यायची. चीक बघ किती आहे बाबा, खूपच चीक आहे. तर जे आहे प्रत्येक फणसाला जो आहे तो चीक असतो. त्यासाठी थोडीशी पहिला प्रिपरेशन करावी लागते. तेल वगैरे हाताला लावावं लागतं. कोणती किंवा सुरी जी आहे त्याला जे आहे सुद्धा तेल लावावं लागतं, कारण की तो चीक जो आहे तो लगेच नाही निघत. आपण भरपूर चिपचिप वाटतो. तर थोडं तेल वगैरे लावून जे आहे आईने आधीच प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे. 2 आणलेले आहेत. एक जो आहे आता आई कापते, सेकंड जो आहे तो आम्ही इथं ठेवलेला आहे पिकायला. आता बघूया कसा आहे हा. काल बाबांच्या इथं जे आहे गाडी आलेली फणसाची, तर त्यातून बाबांनी घेतलेले आहेत आणि स्वस्त पडलेले आहेत. असं नाही, 150 रुपयाला 2 भेटलेले आहेत. तर बाबाने आणले ते कामावरून. आज पुन्हा दिवसभर जे आहे आमच्या घरामध्ये ह्याचा सुगंध जो आहे तो दरवळणारा आहे. ठीक आहे. तर बघूया कसा आतून निघतो. मेन म्हणजे आतून कसा निघतोय ते इम्पॉर्टंट आहे. बाहेरून तर चांगला आहे, सुगंध चांगला आहे, तर आतून कसं निघतो ते इम्पॉर्टंट आहे. बघूया. आई कट करेपर्यंत तुम्हाला मी अपडेट देतो. तर मागच्या ब्लॉगमध्ये जसं बोललो तुम्हाला मी की मी नेक्स्ट मॉर्निंगला पुण्यावरून निघणार आहे मुंबईला यायला. तर सकाळची मी ट्रेन पकडली, पण नशीब एवढं खराब की ती ट्रेन जी आहे ती पनवेलच्या अगोदर 20 मिनटं अगोदर जी ती 1 तास थांबली. आणि 1 तास थांबली त्यामुळे सगळेजण तारांबळ उडाली, कारण की मला 12 वाजता जे आहे मला कामावरती पोहोचायचं होतं. तर त्यासाठी मग सगळी पूर्ण ट्रेनची जी माणसं आहेत ती पटरीवरून चालत सगळेजण पनवेल स्टेशनला पोहोचली. नशीब पनवेल स्टेशन जो आहे तो 15-20 मिनटंच लांब होता. अदरवाईज त्या दिवशी जर हालत खराब झाली असं आहे. नशीब पण एवढं खराब अजून की मी प्लॅटफॉर्मला पोहोचलो आणि ती ट्रेन जी आहे तिथं तेव्हाच प्लॅटफॉर्मला पोहोचली. म्हणजे काय सांगायचं. तर त्यानंतर मग मी लोकल ट्रेन पकडली आणि मग मी कामावरती पोहोचलो. कामावरती मी आधीच इन्फॉर्म केलेलं की मला अर्धा-1 तास लेट होणार आहे. तर नशीब जास्त लेट न झाला, 20 मिनटं लेट झाला. आमचे जे मॅनेजर वगैरे आहेत तिथं खूप चांगले आहेत, त्यांनी ॲडजस्ट केलं. त्यादिवशी जास्त काही अपॉइंटमेंट नव्हती. तर अशा प्रकारे त्या दिवशी मी सकाळी जिथं मला 3 तासामध्ये पुणे टू मुंबई पोहोचायचे ते मला 5 तास लागले. तर ते सुद्धा ट्रेननी फालतुगिरी झाली तिथे. ठीक आहे. आता बघूया आई कुठपर्यंत पोहोचलेली आहे. तर पचका झालेला आहे. कापा बोलून जो आहे फणस बरका निघालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर फणसामध्ये जे आहे ते 2 प्रकार असतात. एक असतो कापा आणि एक असतो बरका. जर जो एकदम बिळबिळीत असतो त्याला बोलतात बरका. ठीक आहे. एकदम बिळबिळीत लागतो तो फणस, ते गरे जे आहेत ते. आणि जो कापा असतो तो एकदम कडक असतो. तुम्ही जर मार्केटमध्ये बघाल तर जास्त लोकांना सुद्धा आणि मार्केटमध्ये सुद्धा कापा जो आहे तो खूप जास्त आवडतो आणि विकला पण जातो. पण मला काय दोन्ही आवडतात, आपल्याला काय भेटण्याची काम आहे. तर इथं पचका झाला आहे, कापा बोलून बरका निघालेला आहे आता. आणि पण तो चांगला आहे, असं नाही की तो खराब आहे, पण चांगला आहे. त्याचे घरीसुद्धा चांगले आहेत. आणि 150 रुपयाच्या प्रमाणे खूपच चांगला भेटला आहे. अरे कारण की पीक सीझनला आहे, मार्च एप्रिलमध्ये हे जे फणस जे आहेत ते अप्रॉक्सिमेटली 300-400 रुपये भेटतात. मुंबईला भेटतात. गावाला आपले झाड आहेत, तोडा आणि खावा. पण मुंबईला ते 300 ते 400 ते 500 रुपयाप्रमाणे जे आहेत ते कधी कधी भेटतात. तर आता 150 रुपयाला भेटलेत.
आता पाऊस पडला, ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी सगळ्या फळांची किंमत जी आहे, आंबा बोला, फणस बोला, काजू बोला, ती थोडीशी पडते. त्यामुळे आता पाऊस पडला आपल्या कोकणामध्ये, रत्नागिरी चिपळूणमध्ये, त्यामुळे फणसाची जी प्राईस आहे ती तर कमी झालेली आहे. आता बघूया अजून किती निघतोय घरे. आधी का टोपभर तरी निघेल. घरे पण मोठे मोठे आहेत ना. घरे आहेत मोठे, पण कापा बोलले ना. मांगा इडली मिला वडा. ठीक आहे. तर हा फणस जो आहे तो आम्ही ठेवणार आहोत घरची खायला, आणि जो हा फणस जो आहे तो आम्ही देणार आहोत प्रणालीला. तर जेव्हा ती येईल तेव्हा तो पण राहिला तर ठीक आहे, तर आम्हीच त्याला संपवू. तू इन्फॉर्म केलंच आहे प्रणालीला? बोललीस ना. ठीक आहे. तर आई तिला इन्फॉर्म केलेला आहे. मग तिला बघ आता मार्केटमधून घे. तुला माहिती आहे ना ह्याचे जे आहे हे पण तळतात, हे मधले काढून. नाही, हे कापा असतो त्याचे, हे कापा फणस असतो ना, त्याची बिया काढून मग तुकडे करतात आणि मग ते फ्राय करतात ना. चिप्स कापायचे, ते चिप्स सारखं वाटतात ना मग. म्हणजे प्रत्येक फणसाचा जो पार्ट आहे त्याचा यूज होतो. गुरं खातात ना. गुरं खातात. येस. मुंबईला कचरा पेटी खातात. तर आहे टोपभर तरी घरी निघतील. घरी मस्त निघालं. तर फणस जो काय तो कापून झालेला आहे, आणि कापून झाल्या लगेच त्याची जी आहे वाटणी करायला चालू झालेली आहे. तुम्हाला माहितीच आहे ना आपली माणसं कशी आहे, कापून झालं लगेच वाटण्या चालू. ठीक आहे. तर त्याप्रमाणे जे आहे वाटण्या आता बघू तर कोणाला आई देते. 3-4 तर त्यांनी हिस्से करून ठेवलेत. बघू कोण किती खात आहे. तर कोण खात नसेल तर त्याचे आपण करणार आहोत साठे. तर लोकांना साठे माहिती नाही काय आहेत. तर फणस आहे, त्या जो गरा आहे फणस जो खातो आपण, त्याला मस्तपैकी स्मॅश करून जो आहे एका प्लेटमध्ये त्याला सुकट ठेवतात, आणि तो बघ खातात पावसाळ्यामध्ये. तर त्याला म्हणतात साठे. तर हा जो फणस जो आहे आता मी डब्यात पण घेऊन येणार आहे, कामावरती पण लोकांना वाटेल. बघू आता लोकांना कसं वाटतं. भरपूर लोकांना जो आहे तो कापा आवडतो, पण मला दोन्ही आवडतात. आपल्याला भेटण्याची काम आहे. तर बघूया कामावरती लोकांना काय आवडतं ते, आणि स्टेट येऊन पुढे काय होते बघायला. तुम्हाला मी जसं बोललेलो की आई जी आहे संध्याकाळी फणसाचे जर फणसाचे घरे जर उरले तर त्याचे साठे करणार आहे. साठे म्हणजे त्याची पोळी करणार आहे. त्याची प्रिपरेशन जी आहे ती आता चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता हे जे आहे फणसाचे घरे आहेत, आणि त्याच्या आईनेच आधी साठे करून ठेवलेले आहेत. म्हणजे त्याला स्मॅश करून मिक्सरला लावून काढले. मिक्सर लावून काढले ना. पहिल्या बिया काढायच्या. हा सांग मला परत सांग, आपल्या प्रेक्षकांना परत सांग. हा बिया काय काढायच्या? बिया काढायच्या. हा 2 हाताने पण काढू शकता. हा आणि मग ते मिक्सरला लावून त्याची अशी पेस्ट करायची. आणि मग ती अशी म्हणजे त्यात जे काही गाठ जे आहेत घट्ट जे आहेत ते निघतील. नीट बघून घ्या. हा हे असं करायचं. पूर्ण असं करून. आणि हे जे आहे पडणार, आता जस्ट चालू केलं. हा थोडं पडणार, ते पूर्ण जे आहे ते मग आपण हे करायचं. तर मित्रांनो थोडं बाजूचं जे आहे अस्तव्यस्त त्याला थोडंसं इग्नोर करा, कारण की बिझी आहे किचन आमचा, आणि छोटा सुद्धा आहे. ठीक आहे. हे असं करायचं. कसं? हे असं करून हा त्याचं पल्प काढायचं. हा पल्प काढायचा, म्हणजे ते धागे वगैरे आहेत जे जाड आहेत धागे ते निघतात. ओके. चाळणीमध्ये, आणि नंतर मग ते असं होईल. प्रोसिजर पुढे जी आहे एंडला आम्ही दाखवू, कारण की ते आपलं जे ताटामध्ये जे आहे परत जे आहे त्याला असं पसरवायचं. त्याला पसरवून जे आहे मग त्याला आपण उन्हामध्ये सुकट ठेवायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही साठे करू शकता. म्हणजे जे पातळ पातळ स्लायसेस करून तुम्ही ते मस्तपैकी पावसाळ्यामध्ये खाऊ शकता. युजली आम्ही जे आहे ते पावसाळ्यामध्येच खातो. ठीक आहे. तर आणि आता मी बघत आहे मॅच IPLची. तर सेमीफायनल चालू आहे RR वर्सेस GT. तर तुम्हाला काय वाटते कोण येणार आहे रविवारी? कारण की तुम्हाला जेव्हा हा व्लॉग भेटेल तेव्हा असेल फायनल मॅच. ठीक आहे. IPLची फायनल मॅच असेल. तर बघूया कोण येते. आय थिंक ज्याप्रमाणे गुजरात खेळते त्याप्रमाणे असं वाटतं की मला गुजरातच येईल, आणि गुजरातवरती RCB. तर आता बघूया कोण जिंकणार आहे फायनल, आणि बघूया काही मिनिटांनी कसे होतात आपले साठे. तर आता पुढची प्रोसेस आपण बघूया. आता हे चाळणीतून त्याला चाळल्यानंतर हा एवढा कचरा राहिला आहे, आणि हा जो उरलेला आहे त्याला आपण थोडंसं गरम करणार आहे. किती मिनटं? 5 मिनिटं. 5 ते 10 मिनटं. त्याला 5 ते 10 मिनटं गरम करायचं पण जायला पाहिजे. आणि काय आहे टिकेल चांगलं.
येस, म्हणजे 3-4 महिने तरी टिकेल ना. साखर पण टाकू शकता तुम्ही, पण हा फणस आहे खूप गोड आहे. गोड आहे ना फणस पण. त्यामुळे साखर टाकत नाही आम्ही. तर आम्हाला जो फणस भेटलेला आहे, खूप गोड आहे. आम्हाला जो फणस भेटला तो खूप गोड होता आणि जास्त पण एकदम पातळ नव्हता. त्यामुळे ह्याला जास्त साखर टाकायची गरज नाही जास्त. आणि ह्याला फक्त 5 ते 10 मिनिटं थोडंसं कड काढली, बॉईल आला एक, तर ह्याला थंड करत ठेवायचं आणि ह्याला प्लेटमध्ये मस्त खाली तेल लावून सुकट टाकायची आपल्याला उन्हामध्ये. अशा प्रकारे तुम्ही हा साठा जो आहे खाऊ शकता पूर्ण पावसाभर आणि पूर्ण 3-4 महिने तरी. ठीक आहे. कारण त्याचा इफेक्ट देतो कमी पाण्यात जास्ती होतात आणि मग तेच पुन्हा झाडांना वापरतो. त्याचा व्ह्यू हा सप्टेंबरमध्ये येतो, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. तर तुम्ही आता बघितलं कसं जे आहेत साठे जे आहेत आपण पहिला वरती ठेवले, नंतर जे आहे आपण खाली ठेवलेत. ठीक आहे. तर आणि सेकंड जे आहे त्या कावळे बोला किंवा मुंग्या बोला, ह्या पण थोडंसं आपल्याला त्याला वाचवावं लागतं, अदरवाईज कावळे त्याला टोच मारून निघून जातं. आणि कोणी कोणी जो आहे देऊळ बंद तू जो आहे पिक्चर बघितलेला आहे, भरपूर दिवसापासून जो आहे मला बघायचं आहे, प्लॅनिंग आहे, पण काय टाईम भेटत नाही आहे. बाबा 8ला येतात, मी 9-9:30ला येतो आणि सगळे थकलेला असतो. बघू आता नेक्स्ट सुट्टीमध्ये नक्की मी जो आहे देऊळ 2 हा बघायला जाणार सगळ्यांसोबत. कारण की निकिता नाही इकडे, मी आई आणि बाबा. बघू कसं आहे, खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि बघायचं पण नाही. कारण की 1 जो आहे तो मी घरी बघितलेला, 2 नक्की मी जो आहे तो मी थिएटरमध्ये बघेल. आता जो आहे तो दुसरा फणस पण कापला आईनी संध्याकाळी, पण तो निघालेला आहे कच्चा. तर त्याच्यात काय करणार आहे मला माहिती नाही आहे. पण जे फणसाचे जे बिया आहेत मला या दिसतात फणसाच्या बिया, त्याचं आई मस्तपैकी उद्या नॉनव्हेजमध्ये जे आहे टाकून मस्तपैकी त्याला खायला देणार आहे आम्हाला. तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जनरल गोष्टी सांगितल्या, फणसाच्या गोष्टी सांगितल्या. तर असं आमच्या प्रत्येक ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया IPLच्या फायनल नंतर.